राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जूनला सुरू होत आहे. त्याआधीच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट. येत्या 27 जूनला महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. त्याआधीच बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. या तिन्ही पक्षांकडून कुणाची वर्णी लागेल, कुणाचा पत्ता कट होईल आणि कुणाची खाती बदलली जातील, यावरून तर्कवितर्क लावले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवी मुंबईतून भाजपचे नेते गणेश नाईक यांना संधी मिळू शकते. केंद्रात नारायण राणेंना पुन्हा संधी न मिळाल्यामुळे त्यांचे पुत्र नितेश राणे यांना संधी मिळणार का, याची देखील चर्चा सुरू आहे. पुण्यातून 3 टर्म आमदार राहिलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांचं देखील नाव चर्चेत आहे. मुंबईतून भाजपचे अतुल भातखळकर, तर मराठवाड्यातून राणा जगजितसिंह पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश धस यांची देखील नावं आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट, आशिष जयस्वाल आणि भरत गोगावले यांची नावं चर्चेत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांचं नाव आघाडीवर मानलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नव्या विस्तारामध्ये सध्या महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचं खातं बदललं जाऊ शकतं. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचं खातं देखील बदलू शकतं. वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं खातं देखील बदललं जाण्याची शक्यता आहे. तर ज्यांचं प्रमोशन होऊ शकतं अशा चर्चेतल्या नावांमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण आहेत. ते सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. मंत्री गिरीश महाजन यांचं देखील प्रमोशन होऊ शकतं. सध्या त्यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आलेलं आहे. मंत्रिमंडळाचं फुल कोरम तसं महाराष्ट्रामध्ये 15 मंत्री करण्यासाठी स्कोप आहे. आता मला मंत्रिपद मिळेल का नाही मिळेल हे देव आणि देवेंद्रलाच माहित. मी काय सांगू त्याच्यामध्ये, पण अपेक्षा आहे, अपेक्षा आहे, आशा करू. जून 2022ला शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. 30 जूनला शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पहिले 40 दिवस तर फक्त शिंदे आणि फडणवीसच राज्याचा कारभार चालवत होते. नंतर 9 ऑगस्टला पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदेंच्या शिवसेनेच्या 9 आणि भाजपच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतरही महाराष्ट्रात 22 मंत्रिपदं रिक्त होती. महाराष्ट्रामध्ये एकूण 42 मंत्रिपदं आहेत. मात्र विस्तार फक्त 20 मंत्र्यांचाच झाला होता. नंतर बरोबर वर्षभरानं म्हणजे 2 जुलैला अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला. अजित पवार गटाचे 9 नेते सत्तेत मंत्री झाले आणि आता जवळपास वर्षभरानंच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. कायम प्रतीक्षेत राहिलेल्या शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना यावेळी तरी विस्तारात लाल दिवा मिळतो का, याची देखील प्रतीक्षा आहे. या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क अशी 7 खाती आहेत. तर फडणवीसांकडे गृह, जलसंपदा, विधी व न्याय, ऊर्जा आणि राजशिष्टाचार अशी 5 खाती आहेत. सत्ता स्थापनेच्या 2 वर्षांनंतर देखील या खात्यांचं वाटप झालेलं नाही. तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत. आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे. बाकीचे बोई तुमच्याकडे? आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे. आम्ही मोठेच आहोत. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश 19 हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! ये देश 19 भगा रहा हूँ. और हाँ, 20 भगा कर ले जाऊंगा. विक्रम! ये देश 19 हेलो. भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. भाजपाला हे कधी सहन होत नाही. भाजपाला फक्त आपणच मोठं व्हायचं असतं आणि म्हणून संजय राव शिरसाट हे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यात मोठे आहोत. संजय शिरसाटांनी हे सातत्यानं भाजपासमोर बोलण्याचं धाडस दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश 19 हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ,
भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। 27 जूनला महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात, तर 12 जुलैला समारोप होणार आहे। 28 जूनला 2024-25 सालचा अंतरिम अर्थसंकल्प देखील मांडला जाणार आहे। विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।